करते। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना मोठ्या दादांना आज खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तुम्हाला। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या सगळ्या मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो। तर आज आहे रक्षाबंधन आणि आज आमच्या सरांची बहीण आमच्या ताई आज त्यांची फॅमिली येणार आहे इकडे। तर आज मला भरपूर सारी कामं आहेत, त्याचसोबत मला खूप सारं आवरायचं आहे आणि आता माझे सकाळचे देवपूजा वगैरे बाकीची झाडलोट वगैरे सगळी कामं आवरलेली आहेत आणि आजच्या जेवणामध्ये काय मेनू असणार आहे हेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे, त्यासोबत शेअरही करणार आहे। आणि आता मी आवरते पटपट आणि मग मी बोलते तुमच्याशी नंतर। तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता इथे नाश्त्याची भांडी मी क्लीन करून घेत आहे। तसेच साईडला कुकरही झालेला आहे, कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटे लावलेले आहेत मी। तसेच आता ताई वगैरे येणार आहेत तर आणि त्या पण लगेच जाणार आहेत येऊन, कारण त्यांना सुट्टी नाहीये आणि मला पण जायचंय आईकडे भावाला राखी बांधायला। त्यामुळे आता मी खूप पटपट आवरते। तर सगळीच कामांची धावपळ चाललेली आहे आणि एकटं करायला असलं की सगळीच तयारी करायची, त्यामुळे खूपच अशी घाई होते। तर आता मी सगळं जेवण बनवून घेणार आहे। तर आता मी इथे सगळं डाळीची वगैरे तयारी करते, भाजीची पण तयारी करून घेते आणि डाळ फोडणीला टाकून नंतर भाजी, त्यानंतर चपात्या वगैरे करणार आहे। तर आता सगळं पटपट आवरून घेते। तसेच कपडे वगैरे आता मी बाकीची होती ती मी सगळी वॉश केलेली आहेत आणि बाकी साइड बाय साइड सगळं कामं जवळपास झालेली आहेत। तर आता फक्त स्वयंपाक राहिलेला आहे। तर आता इथे कुकर थंड झालेला आहे आणि मी बटाटे वगैरे काढून घेतलेत आता। तर डाळीला फोडणी देते, इकडे भाजी पण टाकायची आहे, त्याचसोबत आता चपाती वगैरे सगळं करून घेते। तर आता इथे डाळीला फोडणी देते। तर मुलांचंही आवरलेलं आहे आणि आता इथे जेवण बनवून झालं की देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे एकत्र जेवण करून मग त्यानंतर राखी सेलिब्रेट करू आणि मलाही आवरायचंय। नंतर मग आईकडे पण जायचं, तर जायला पण परत ट्रॅफिक लागणार खूप, त्यामुळे लवकरच जाऊन पुन्हा परत रिटर्न यायचं आहे। मुलांचं स्कूल आहे आणि एक्झाम असल्यामुळे राहताही येणार नाही आणि दुसऱ्या दिवशी स्कूल, सरांचं कॉलेज वगैरे, त्यामुळे जाऊन आम्ही लगेच येणार आहे। तर भाऊ पण सुट्टी नाहीये भावाला, तर तो पण कंपनीत गेलेला आहे। त्यामुळे मग आता सगळं आवरल्यानंतर इथनं मग आम्ही निघू एक 4-5 वाजता। तर आता मी पटपट जेवण बनवून घेते आणि आता ताईन ते येतीलच आता थोड्या अर्ध्या तासामध्ये, इथे जवळपास आलेलेच आहेत ते। तर मग आता ते आल्यानंतर मग सगळं आवरूनच मग निघावं लागेल। तर आता पटपट उरकून घेते मी आणि मग दाखवते तुम्हाला मी आजच्या जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं आहे, कारण सगळं शूट करणं पॉसिबल होत नाही आणि घरात कामांची धावपळ, पाहुण्यांची लगबग, पुन्हा जायची पण घाई आणि सगळेच एकटं असलं की खूप असं हे होती, गडबड होती, त्यामुळे सगळं शूट करणं पॉसिबल होत नाही। पण जसं जसं शूट करता येईल तसं मी तुमच्याशी शेअर करते। तर आता इथे मी पटपट बटाट्याची भाजी एकीकडे टाकून घेते, एकीकडे डाळीला फोडणी दिलेली आहे। तर आता माझं जवळपास सगळं उरकतच आलेलं आहे। तर आता माझी जेवणाची थाळी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी चपाती, पापड, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड आहे, त्यासोबत डाळ, भात आणि भजी केलेले आहेत, कांदा भजी आणि शेंगदाण्याची चटणी केलेली आहे। तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग सगळेजण या तुम्ही पण जेवायला आज। तर आता इथे आमची जेवण वगैरे सगळे झालेले आहे, भांडे वगैरे मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता इथे सरांची बहीण आलेली आहे आमच्या ताई आणि आता त्यांचं राखी सेलिब्रेशन चालू आहे। तर तुम्ही बघू शकता इथे, तर खूप छान वाटतं असं सगळे एकत्र आल्यानंतर आणि हाच तो सण असतो की एकदम जिव्हाळ्याचा, की भाऊ बहीण हे एकत्र येतात आणि सगळे मिळून मिसळून राहतात व आनंदाने सेलिब्रेशन होतं। तर खूप छान वाटतं असं। तर आता इथे त्या राखी बांधत आहेत सरांना।
तर सरांना एकच बहीण आहे ह्या आमच्या ताई, तर त्या गावी असतात आणि त्यांना पण सुट्टी नसते, तर त्या पण आता लगेच रिटर्न जाणार आहेत. तर मुलांनाही आता त्या राखी बांधत आहेत. तर खरंच खूप छान वाटतं आणि खूप असं वाटतं की एक तरी मुलगी असावी. मुलगी असली म्हणजे घर असं छान सणावाराला असं भरभरून वाटतं आणि सगळे असं प्रसन्न वातावरण राहतं घरामध्ये. तर इथे आता त्या पण राखी बांधून घेत आहेत मुलांना. आणि आता इथे राखी सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आता मलाही आवरायचंय आणि मग नंतर मी पण जाणार आहे आईकडे. तर खरंच खूप छान वाटतं. आज असं मस्त आनंदी वातावरण घरामध्ये आहे आणि सगळेच असे प्रसन्न आहेत, कारण खूप दिवसांनी एकमेकांना भेटतायत. तर मुलांची पण इथे गडबड चालू आहे. सगळे एकत्र आल्यानंतर मुलांना एक सुट्टीचा दिवस भेटतो तेवढाच. तर आता मी पण आली आहे आणि आता इथे भावाला राखी बांधत आहे, कारण मला शूट करणं पॉसिबल झालं नाही. तर शूट करता आलं नाही कारण खूप सारी गडबड होती आणि यायचीही धावपळ होती. पुन्हा ट्रॅफिक पण खूप लागलं आणि आता परतही मला आवरून जायचं आहे. त्यामुळे आता मी सगळं घाईघाईच मध्ये उरकत आहे, त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला तर आता आम्ही आवरून निघालो आहोत आता पुन्हा घरी यायला. तर ट्रॅफिक पण खूप लागलेला आहे, हे बघू शकता तुम्ही इथे. तर गाडी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास अशी ट्रॅफिकमध्येच अडकलेली होती आणि आता थोडं ट्रॅफिक कमी होत आलेलं आहे. तरी रात्रीचे आता 9, 9:15 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की एवढी रोडला गर्दी आहे आणि आज सणाचं खूप जाम ट्रॅफिक आहे. पण तरीही त्यातल्या त्यात मी थोडंफार शूट करून तुम्हाला दाखवलंय. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तरी आता पोहोचायला अर्धा ते पाऊण तास लागेलच. तसं आम्ही अर्धा तासातच पोहोचत असतो, परंतु आज खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे जरा सावकाशच चाललो आहोत. तर आता तुम्ही इथे बघू शकता किती रोडला गर्दी आहे. तर आता पुन्हा गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसाची मला तयारी करायची आहे, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण पुन्हा यायची घाई आणि जेवायची पुन्हा सगळीच गडबड होती. तर मग पटपट राखी वगैरे बांधली, जरा अर्धा एक तास बसलो, जेवण केलं आणि मग आता निघालो. तर आता पोहोचूच आम्ही, जवळपास आलेलोच आहोत. तर पाऊस पण आज नव्हता, नाहीतर पावसामुळे आणखीन जाम ट्रॅफिक झालं असतं. तर मुलं पण आता झोपेला आलेली आहेत. अक्षरशः दिवसभर ते पण खेळून दमलेत आणि आता ते पण गाडीमध्येच झोपलेले आहेत. तर आता जवळच आलेलो आहोत, तर इतक्यात पोहोचू आम्ही. तर आता वाजले आहेत 10 आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर खूप अक्षरशः इतकी थकलेली आहे, तर आता झोपायचे. मुलं पण खूप थकलेली आहेत आणि आता मुलं पण झोपणार आहेत. तर म्हटलं आज तुमच्याशी थोडंसं आता बोलावं आणि मग झोपायला जावं. तर खूप थकली आहे आज आणि असा दिवस आज माझा पूर्ण बिझी कामामध्ये गेला. तर आईकडे त्यांच्याकडे पण आता जाऊन आले. भावाला सुट्टी नव्हती, तर तो पण कंपनीत गेलेला होता आणि संध्याकाळी इव्हिनिंगला आला 6:30ला कंपनीतनं. तर आम्ही पण संध्याकाळीच गेलो होतो आईकडे आणि आता मी आईकडनं आलेली आहे. तर आता वाजले आहेत 10
आणि तर आता पोहोचलो. ट्रॅफिक पण खूप लागलं, खूप ट्रॅफिक होतं, तर अक्षरशः गाडी जागची हालत नव्हती. आणि आज खूप अक्षरशः थकली आहे. तर आता आवरलंय सगळं. आता पुन्हा सकाळी लवकर उठायचंय. मुलांना पण स्कूल आहे, सरांना पण स्कूल आहे आणि कॉलेज आहे. आणि आता त्यांना टिफिन वगैरे पण उद्याची तयारी मला करायची आहे. पण आता भाजी वगैरे निवडलेली आहे, बघू आता उद्या कसं होतंय ते. तर आता झोपतो. बाय, गुड नाईट.